नमस्कार विद्यार्थी मित्रहो. मागच्या व्हिडिओमध्ये आपण प्राकृतिक भूगोलाची व्याख्या आणि व्याप्ती हा भाग समजून घेतला होता. आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्राकृतिक भूगोलाच्या उपशाखा हा भाग समजून घेणार आहोत. प्राकृतिक भूगोलाच्या व्याप्तीमधून समजलं की काळानुसार प्राकृतिक भूगोल याचे ज्ञान वाढत गेले आणि हे ज्ञान ज्यावेळेस वाढत गेले त्यावेळेस हेच ज्ञान अनेक शाखांमध्ये विभागले गेले. यामधूनच प्राकृतिक भूगोलाच्या अनेक उपशाखा निर्माण झाल्या. यामधील उपशाखांची नावे आहेत खगोलशास्त्र, भूरूपशास्त्र, हवामानशास्त्र, मृदाशास्त्र, सागरशास्त्र. यापैकी पहिल्यांदा आपण समजून घेऊ खगोलशास्त्र. या विषयात अनेक अवकाशातील ग्रह, तारे, त्यांची गती, सूर्य व पृथ्वी यांचा संबंध यांचा अभ्यास हा केला जातो. खगोलशास्त्रामध्ये पृथ्वीशिवाय अनेक इतर उपग्रहांचा देखील अभ्यास केला जातो. सूर्यमाला, तिची उत्पत्ती, ग्रह, उपग्रह, तारे, उल्का, धूमकेतू इत्यादी घटकांचा अभ्यास केलेला दिसून येतो. या स्लाइडमध्ये सूर्य व त्याच्या सभोवताली असणारे ग्रह यांची माहिती ही स्पष्ट केली आहे. सूर्यमालिकेमध्ये मर्क्युरी म्हणजेच बुध हा ग्रह सर्वात जवळचा ग्रह आहे. शुक्र, पृथ्वी, मंगळ, गुरु, शनी, युरेनस, नेपच्यून असा त्यांचा क्रम असलेला दिसून येतो. सूर्यमालिकेमध्ये फक्त ग्रह व तारे हेच नाही तर धूमकेतू देखील आहेत. तर विविध धूमकेतूंचा अभ्यास देखील होत असतो. धूमकेतूंबरोबरच अनेक उल्का या देखील सूर्यमालिकेमध्ये अस्तित्वात आहेत. या सर्वांचा अभ्यास हा खगोलशास्त्र या विषयामध्ये झालेला दिसून येतो. खगोलशास्त्र या विषयामध्ये ग्रहांची माहिती देखील घेतली जाते. मर्क्युरी म्हणजे बुध हा जो ग्रह आहे तो 58 दिवस व 15 तासात स्वतःभोवती एक फेरी पूर्ण करतो. तर पृथ्वी या ग्रहाला 23 तास 56 मिनिट एवढा कालावधी लागतो. तर सॅटर्न म्हणजे शनी या ग्रहाला 10 तास 40 मिनिटे एवढा कालावधी लागतो. यावरून असे समजते की प्रत्येक ग्रहास परिवलनासाठी लागणारा कालावधी हा भिन्न भिन्न आहे. अशा विविध घटकांचा अभ्यास खगोलशास्त्रामध्ये केलेला दिसून येतो. गणिती भूगोल व नकाशाशास्त्र या खगोलशास्त्र याच्याच उपशाखा म्हणून ओळखल्या जातात. पृथ्वी हा ग्रह 450 कोटी वर्षापूर्वी निर्माण झाला असावा असं तज्ज्ञांचं मत आहे. तेव्हापासून पृथ्वीच्या भूपृष्ठामध्ये अनेक बदल होतात. भूपृष्ठामध्ये होणारे बदल अभ्यासणाऱ्या शाखेलाच भूरूपशास्त्र असं म्हटलं जातं. इंग्रजीमध्ये याला जिओमॉर्फोलॉजी असे म्हटले जाते. भूरूपांमध्ये बदल करणाऱ्या अनेक शक्ती आहेत. त्या शक्ती 2 गटामध्ये विभागल्या जातात. भू अंतर्गत शक्ती, बहिर्गत शक्ती. बहिर्गत शक्तींमध्ये प्रामुख्याने 5 बाह्यकारकांचा समावेश होतो. ऊन, वारा, पाऊस या वातावरणातील बाह्यकारकांमुळे अनेक कारके निर्माण झालेली आहे. नदी, हिमनदी, वाहन नदी, हिमनदी, वारे, सागरी लाटा, भूमिगत पाणी ही 5 बाह्यकारके आहेत. यांच्या मार्फत मोठ्या प्रमाणावर पृथ्वीवरील भूरूपांमध्ये बदल होतात आणि या बाह्यकारकांमार्फत नवीन भूरूपांची निर्मिती देखील होत असते. या स्लाइडमध्ये आपल्याला दिसतंय की हे वात खिडकी आहे. वाऱ्याच्या खनन कार्यामुळे याची निर्मिती झालेली दिसून येते. हे वाऱ्याच्या कार्यामुळे झालेलं भूरूप आहे. नदीमुळे देखील अनेक भूरूपे निर्माण होत असतात. यामधीलच भूरूप नदीचे आपल्याला दिसून येते. याशिवाय पर्वत, पठारे, मैदाने यांची निर्मिती देखील या पृथ्वीतलावर भूरूपांमधूनच झालेली दिसून येते. हिमनदीच्या कार्यामुळे अशा पद्धतीने भूरूप निर्माण झालेले दिसून येते. तसेच वाऱ्याच्या कार्यामुळे तयार होणारा हा मशरूम रॉक हे देखील त्याचे उत्तम उदाहरण असलेले दिसून येते. याखेरीज भूअंतर्गत शक्ती या ज्यावेळेस त्यांचे कार्य करतात त्यावेळेस भूकंप, ज्वालामुखी यांचे उद्रेक झालेले दिसतात. या फोटोग्राफमध्ये ज्वालामुखीचे मुख दिसून येत आहे आणि त्यामुळे निर्माण होणारे भूरूप हे समोर दिसून येत आहे.
भूरूपशास्त्रामध्ये पृथ्वी, तिचे अंतरंग याविषयी सखोलपणे अभ्यास केलेला दिसून येतो. पृथ्वीचा गाभा, प्रावरण, शिलावरण अशी आवरणे यांचा अभ्यास हा भूरूपशास्त्रामध्ये केला जातो. पृथ्वीच्या शिलावरणामध्ये अनेक खनिजे व खडक आहेत. या खडकांचे विविध प्रकार यांचा सखोलपणे अभ्यास भूरूपशास्त्रामध्ये होतो. भूअंतर्गत शक्तीमुळे भूभागावरील काही भूभाग हे खचले जातात, तर काही भूभाग हे उंचावले जातात आणि या उंचावण्या खचण्यामुळे भूपृष्ठामध्ये अनेक बदल होत असलेले दिसतात. या भूअंतर्गत शक्तींचा अभ्यास भूरूपशास्त्रामध्ये केलेला दिसतो. पृथ्वीचे भूकवच अनेक विविध प्लेटमधून निर्माण झालेले आहे आणि या प्लेटमध्ये होणाऱ्या हालचालींमुळे पृथ्वीवर अनेक भूआकार तयार झालेले दिसतात. हे भूआकार विविध सिद्धांतामार्फत अभ्यास हा भूरूपशास्त्रामध्ये केलेला दिसून येतो. भूरूपशास्त्रामध्ये वर्तमानकालीन अभ्यास फार महत्त्वाचा असतो, पण वर्तमान भूरूपे समजून घेत असताना भूतकाळात त्यांचा विकासक्रम कसा होता हे समजून घेणे आवश्यक असलेले दिसते. अशा पद्धतीने प्राकृतिक भूगोलाची अत्यंत प्रगत असणारी भूरूपशास्त्र ही एक शाखा असलेली दिसून येते. सागरशास्त्र. सागरशास्त्रामध्ये प्रामुख्याने सागर तळाचा अभ्यास केलेला दिसून येतो. जसं भूपृष्ठावर पर्वत, पठारे, मैदाने दिसून येतात, तशाच पद्धतीने सागर तळाशी देखील पर्वत, पठारे, मैदाने यांची निर्मिती झालेली असते. महासागरी बेटे किंवा सागरी किनारे यांचा सखोलपणे अभ्यास या सागरशास्त्रामध्ये केलेला दिसतो. सागर जलाचं पाणी यामध्ये हालचाली होत असतात. या हालचालींमधून लाटांची निर्मिती होत असते. या आकृतीमधून सुनामी लाटांची निर्मिती ही सागर तळाशी होणाऱ्या भूकंपामुळे कशी झाली आणि त्या सुनामी लाटा सागर किनाऱ्यावर किती उंच असू शकतील याचं प्रतिमान स्पष्ट केलेलं आहे. म्हणजेच या घटकांवरून सागर तळाशी होणारे बदल याविषयीची माहिती ही दिसून येते. या फोटोग्राफमधून सुनामी लाटांमुळे बंदरावरील व त्याचबरोबर किनाऱ्यावरील प्रदेशांचे होणारे नुकसान व त्यामध्ये होणारे बदल याविषयीची सखोल माहिती ही स्पष्ट केलेली आहे. याखेरीज सागरशास्त्रामध्ये सागरी जीवसृष्टीचा अभ्यास केला जातो. सागर तळाशी ज्या ठिकाणी उथळ समुद्र आहे त्या ठिकाणी अनेक प्रवाळ खटक हे जन्माला येतात. याशिवाय सागरी वनस्पती जीवन देखील असतं. त्याबरोबरच सागरी जलचर प्राणी हे अनेक हजारो त्यांच्या प्रजाती या सागरी जलचर प्राण्यांच्या असलेल्या दिसून येतात. या सर्व घटकांचा अभ्यास हा सागरशास्त्रामध्ये केला जातो. सागरशास्त्रामध्ये सागरी संपत्तीचा अभ्यास केला जातो. मानवाला भूपृष्ठावर मिळणारी संपत्ती ही पुरेशी ठरत नाही. खनिज मीठ किंवा सागरी मीठ हे त्यामधील एक उदाहरण असलेलं दिसून येतं. सागर जलाच्या पाण्यामध्ये अनेक हालचाली होत असतात, त्यांचे प्रवाह देखील वाहत असतात. अशा सागरी प्रवाहांचा अभ्यास हा सागरशास्त्रामध्ये केला जातो. सागरामध्ये उष्ण प्रवाह किंवा थंड प्रवाह असे त्यांचे विभाजन देखील होते. सागरी जलचर प्राण्यांचा मोठ्या प्रमाणावर अभ्यास हा केलेला दिसून येतो. सागरी मार्ग हे जगाला जोडत आहेत आणि या सागरी मार्गांचा अभ्यास हा सागरशास्त्रामध्ये केलेला दिसतो. सागर हे पर्यटनाचे उत्तम उदाहरण आहे, पर्यटनाचे उत्तम ठिकाण आहे. सागरी किनाऱ्यावरील पर्यटक हे मोठ्या प्रमाणावर आनंद लुटण्यासाठी येत असतात. या किनारपट्टींचा अभ्यास सागरशास्त्रांमध्ये सखोलपणे केलेला दिसून येतो. पृथ्वीवरील 1/3 लोकसंख्या अन्नाची गरज मासे व अप्रत्यक्षपणे सागरावर आधारित व्यवसायाने करत आहेत. गोव्यातील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफी ही संस्था सागरशास्त्राचा अभ्यास करते. यानंतर आपण मृदा भूगोल ही प्राकृतिक भूगोलाची 4थी शाखा हिची माहिती मिळवू. मृदा भूगोल ही प्राकृतिक भूगोलाची महत्त्वपूर्ण शाखा असलेली दिसते. मृदा म्हणजे जीवन आहे, कारण वनस्पती जीवन हे मृदेतूनच येते. या वनस्पतींनी निर्माण केलेले अन्न हे प्राणी आणि आपण मानव ग्रहण करत असतो. म्हणजेच मृदा हा जीवनाचा आधार आहे. मृदा भूगोलामध्ये अशा मृदांचे वितरण कसे झाले आहे, कारण
सर्वत्र सारख्या अशा मृदा आढळून येत नाही. त्यांचे विविध प्रकार हे भारतात नव्हे तर जगात देखील आहेत. किंबहुना सांगली, मिरज किंवा सातारा, कोल्हापूर या क्षेत्रात असणाऱ्या मृदांमध्ये ही भिन्नता आढळून येते. या भिन्नतेनुसार त्यांचे वितरण कसे झाले आहे, त्यांचे गुणधर्म काय आहेत, त्यांचे रासायनिक काही गुणधर्म याविषयीचा सखोल अभ्यास हा मृदा भूगोलामध्ये केलेला दिसून येतो. मृदा भूगोलामध्ये या मृदांचे परीक्षण केलेले दिसून येते, त्यांच्या चाचण्या केलेल्या दिसून येतात. यामधून त्यांचं नत्र, पालाश किंवा रासायनिक गुणधर्म यांचा अभ्यास केला जातो. मृदा भूगोल यामधून अनेक उपकरणांच्या सहाय्याने मृदेच्या विविध अंगांचा अभ्यास केलेला दिसून येतो. मृदेच्या अनेक छेदांचा अभ्यास करते. मृदेमध्ये असणारे सूक्ष्म जीवजंतू, तिचे असणारे स्तर याची सखोल माहिती ही मृदा भूगोलात घेतलेली दिसते. मृदा हा अनेक खनिजांचा साठा आहे. सोने, युरेनियम, प्लेटिनियम यासारखी विविध खनिजे ही मृदेतूनच सापडतात. म्हणून खाणकाम व्यवसाय याबद्दलची माहिती देखील मृदाशास्त्रामध्ये घेतलेली दिसून येते. अशा या मृदा भूगोलामध्ये मृदेची धूप हिचा देखील अभ्यास केला जातो. तिचे संवर्धन कसे करावे याचा अभ्यास मृदा भूगोलात हा केला जातो. पाचवी शाखा आपण समजून घेऊयात, ती म्हणजे वातावरणशास्त्र. पृथ्वी सभोवती असणारे हवेचं आवरण म्हणजेच वातावरण. या वातावरणशास्त्रामध्ये पृथ्वीच्या सभोवती असणाऱ्या वातावरणाच्या थरांचा अभ्यास केला जातो. पृथ्वी सभोवती असणारं हे वातावरण अनेक थरांचं बनलेलं आहे. तपांबर, स्थितांबर, आयनांबर हे वातावरणाचे विविध थर आहेत. या वातावरणाच्या थरांमध्ये सर्वत्र सारखेच तापमान आढळत नाही. त्यांच्यामध्ये होणारे बदल हे हवामानशास्त्र या शाखेमध्ये अभ्यासले जातात. पृथ्वीवर असणारं हवामान सर्वत्र सारखं नाही. पृथ्वी ही उष्णकटिबंध, समशीतोष्ण कटिबंध व शीतकटिबंध यामध्ये विभागलेली दिसून येते. पृथ्वीवर असणाऱ्या तापमान पट्ट्यांवरून वायुभार व वारे यांच्यातही बदल होत असतात. पृथ्वीवर व्यापारी वारे, प्रतिव्यापारी वारे हे ग्रहीय वारे वाहत असतात. वातावरणात असणाऱ्या हवेचे मोठ्या प्रमाणावर हालचाल होते, चक्र निर्माण होते. याविषयी सखोल अभ्यास हा वातावरणशास्त्रामध्ये केला जातो. वातावरणामध्ये अनेक बदल होत असतात. काही ठिकाणी आवर्तांची निर्मिती होते तर काही ठिकाणी प्रत्यावर्त निर्माण होत असतात. यांचा अभ्यास वातावरणशास्त्रामध्ये केलेला दिसून येतो. वातावरणशास्त्रामध्ये अनेक हवेची अंगे यांचा अभ्यास केला जातो. पर्जन्य, वायुभार, वारे यासारख्या विविध घटकांचा अभ्यास वेधशाळांमधून केलेला दिसून येतो. यानुसार झालेले हवामान व पृथ्वीवर असणाऱ्या विविध प्रदूषणाच्या समस्या आणि पृथ्वीच्या संरक्षणासाठी काय केले पाहिजे या संदर्भातील अभ्यास हा देखील केलेला दिसून येतो. वनस्पती, प्राणी यांचे प्रकार व वितरण हे हवामानानुसार निश्चित होत असते. मानवाचा पोशाख, घरांची रचना, शरीरयष्टी, चेहऱ्याची ठेवण, कार्यक्षमता या विविध घटना हवामानशास्त्राशी निगडीत असतात, हवामानाशी निगडीत असतात. अशा विविध घटकांचा अभ्यास हा हवामानशास्त्रामध्ये केलेला दिसून येतो. थँक्यू.